तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। आज एक नवीन टॉपिक आहे। आपण टीईटीची तयारी करतो आहे, परंतु आजचा हा टॉपिक जो आहे बालविकास मधला हा टॉपिक आपण बघतोय। पण हा जो प्रजनन संस्था नावाचा टॉपिक हा विविध परीक्षांना उपयुक्त आहे। त्याच्यामुळे हे लेक्चर तुम्हाला इतर सरळ सेवेची बॅच असेल, राज्य सेवेची, कंबाईनची, त्या ठिकाणी सुद्धा हे लेक्चर अवेलेबल होईल तुम्हाला, कारण की हे सगळ्यांना कामाचं आहे। सगळीकडे यावर सातत्याने प्रश्न आहेत। मानवी प्रजनन संस्था जी आहे ती एकदम सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत आणि तिच्यावर प्रश्न सुद्धा येतात। त्यामध्ये मुख्यत्वे हार्मोन्स वगैरे जे आहेत त्यावर प्रश्न येतात आणि इतर काही बाबींवर प्रश्न तुम्हाला येतात। चला, अभ्यास कट्टा ॲप आहे, डाउनलोड करून घ्यायचा आहे। मुलगा मुलगी यांच्यामधली काही वेगवेगळी वैशिष्ट्ये जी आहेत ती या ठिकाणी तुम्हाला विचारलेली आहेत। मला वाटतं एक जनरल आहे या गोष्टी ज्या आहेत जनरल। आपण सगळ्यात महत्वाचं जी प्रजनन संस्था असते तिच्यामध्ये नेमकं कशाचा अभ्यास आपल्याला करावा लागतो, तुम्हाला नेमकं काय अभ्यासावं लागतं या ठिकाणी ते लक्षात घ्या। तर येथे तुम्हाला बाह्य आणि आंतरिक अवयवांचा या ठिकाणी अभ्यास करावा लागतो। बाह्य अवयव आणि आंतरिक अवयव दोन गोष्टी इथे लक्षात घ्या आणि दोन्ही अवयवांच्या एकत्रित कार्याने त्या ठिकाणी प्रजनन घडत असते हे आपल्याला माहिती असलं पाहिजे। आता प्रत्येकाचे पुरुष आणि स्त्रीचे भिन्न भिन्न अवयव असेल आणि सगळ्यात महत्वाचं पुरुष प्रजनन संस्था जेव्हा तुम्ही म्हणतात त्याचं मुख्य कार्य आहे शुक्रपेशी तयार करून शिश्नाद्वारे त्या शुक्रपेशी बाहेर टाकणे। पुरुष प्रजनन संस्थेचं मुख्य कार्य तुम्हाला जेव्हा विचारलं जातं तेव्हा शुक्रपेशी तयार करून ते बाहेर टाकणे, पहिला मुद्दा। दुसरं, स्त्री प्रजनन संस्थेची मात्र दोन कार्य आहेत। लहान लहान गोष्टी, या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या। पहिलं म्हणजे स्त्री बीज निर्मिती करणे आणि दुसरं गर्भाचे रक्षण आणि पोषण करणे। स्त्री प्रजनन संस्था दोन कार्य करता आहेत आणि पुरुष प्रजनन संस्था एक कार्य करते आहे। स्त्रियांमधलं एक तर स्त्रीबीजाची निर्मिती आणि दुसरं म्हणजे गर्भ जेव्हा तयार होतोय तेव्हा त्याचं रक्षण असेल, तो गर्भ मोठा करणे असेल, दोन गोष्टी। आधी आपण या ठिकाणी समजून घेऊया पुरुष प्रजनन संस्था। मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम या ठिकाणी म्हटलेलं आहे। एकदम सोप्या पद्धतीने हे दिलेलं आहे, क्रमिक पुस्तक आहे। आता मग पुरुष प्रजनन संस्था जेव्हा आम्ही बघतो, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आम्ही बघतो, तेव्हा त्यामध्ये काही बाह्य अवयव असतात ज्यामध्ये शिश्न आहे, वृषण आहे, यांचा या ठिकाणी समावेश होतो। आंतरिक अवयव जे आहे बघा इथे ना, आंतरिक अवयवांमध्ये महत्वाची गोष्ट आहे प्रोटेस्ट ग्रंथी। बघा पुरुषामधली प्रोटेस्ट ग्रंथी तुम्हाला बघा, ही पुरुष ग्रंथी आपण जिला म्हणतोय ना ती ग्रंथी इथे फार महत्वाची। पुरस्थ ग्रंथी, प्रोटेस्ट ग्रंथी, मूत्रवाहक नलिका आहे, वीर्य कोश आहे, वेटोळी नलिका आहे, वीर्यपिंड आहे। म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघतायत मूत्राशय जे आहे कुठे आहे, मूत्राशय नलिका आहे, प्रत्येकाचं वेगळं स्थान आहे। वीर्यकोश तुम्ही या ठिकाणी दोन्ही साईडला वीर्यकोश बघता आहात। त्याच्यानंतर इथून जे येतोय ना ते वीर्यवाहक नलिका तुम्ही या ठिकाणी बघता आहात। त्याच्यानंतर वेटोळी नलिका या ठिकाणी आहे, जिथे तुमचं ते हे आहे अंडकोश आपण ज्याला म्हणूया, तिथे तुम्हाला हे वेटोळी नलिका दिसते आहे। वीर्यपिंड, अंडकोशासाठी खरं म्हणजे वीर्यपिंड हा शब्द या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि मूत्र विसर्जन मार्ग तुम्ही इथे बघता आहात। ओके मित्रांनो, अशा पद्धतीने ही पुरुष प्रजनन संस्था या ठिकाणी तुमच्या लक्षात येते आहे। आता यामध्ये प्रत्येक घटकाचं वेगवेगळं कार्य आहे, प्रत्येक घटकाचं वेगळं कार्य आहे आणि मला वाटतं एक सामान्य व्यक्ती म्हणून, आपल्या स्वतःच्या आरोग्यविषयक काही बाबी म्हणून आपलं हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे। हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे। याच्यामधला महत्वाचा अवयव तो म्हणजे शिश्न किंवा आपण त्याला पेनिस असं म्हणतोय। याचं कार्य काय आहे, हे मूत्र आणि वीर्याचं उत्सर्जन करते। मूत्र असेल आणि वीर्य असेल दोन्ही उत्सर्जित करण्याचं काम या ठिकाणी हे करता आहे। शिश्न हे प्रजनन संस्थेचं आणि मूत्र विसर्जन संस्थेचं कार्य करता आहे। याच्यातून प्रजनन सुद्धा होणार आहे आणि मूत्र विसर्जन सुद्धा होणार आहे आणि त्या शिश्नाच्या टोकाकडचा जो शंकूसारखा भाग असतो त्याला ग्लान्स असं म्हटलं जातं। ग्लान्स एक या ठिकाणची संकल्पना आहे, त्यावर त्वचेचे सैलसर असं नाजूक आवरण असतं ज्याला अग्रत्वचा अर्थात फोरस्किन असं म्हटलं जातं। ग्लान्सच्या टोकाशी मूत्र आणि वीर्य वहन करणाऱ्या नलिकेचं मुख असतं आणि शिश्नामध्ये अनेक चेतापेशी असतात। चेतापेशी या ठिकाणचे आहे, प्रत्येकाचं काहीतरी विशिष्ट कार्य आहे। पुढे आहे वृषण, ज्याला स्क्रोटम आम्ही म्हणतो आहे, जे वीर्यपिंडाचं बाह्य आवरण आहे त्याला वृषण म्हटलं जातं। कशाचं? वीर्यपिंडाचं बाह्य आवरण।
शिश्नाच्या दोन्ही बाजूला वृषण शैलशीर पिशवीच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी असते, आपण वरती चित्रात बघितलंय. आणि सगळ्यात महत्वाचं, वृषणाचं तापमान हे शरीराच्या तापमानापेक्षा थंड असते. ज्याच्यामुळे ते थंड का असतं हा प्रश्न आलाय. वृषणाचं तापमान हे कमी आहे का आहे, तर त्याच्यातून शुक्रपेशीची निर्मिती होते. त्या कमी तापमान शुक्रपेशीसाठी अनुकूल आहे. मुद्दे फार महत्वाचे, लहान लहान गोष्टी हे कामाची आहे. पुढे जातोय, वीर्यपिंड, टेस्टेस. वीर्यपिंड, वीर्यपिंड वृषणामध्ये आहे. बघा, वृषणामध्ये वीर्यपिंड आहे. किशोरावस्थेपासूनच वीर्यपिंडातून शुक्रपेशीची निर्मिती होते. स्पर्म्स हे सगळ्यात महत्वाचे. आता किशोरावस्थेचा कालावधी काय मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, तर याच्या आधीच्या लेक्चरमध्ये मी घेतलाय तो. बालविकासाच्या अवस्थामध्ये सगळे कालावधी सांगितले, त्यामुळे ते लेक्चर महत्वाचं आहे. शुक्रपेशीच्या परिपक्वनासाठी टेस्टेस्टेरॉन संप्रेरकाची गरज असते. बघा, प्रत्येकाचा एकमेकाशी संबंध आहे. मानवी पुरुष संस्था आली, प्रजनन संस्था आली, पुरुष प्रजनन संस्था, की टेस्टेस्टेरॉन तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता वीर्यपिंड दोन प्रकारच्या पेशी याच्यामध्ये, एक वीर्यात असणाऱ्या शुक्रपेशी, वीर्य जे आहे त्याच्यात असणाऱ्या शुक्रपेशी, आणि दोन मध्यवर्ती पेशी, याला इंटरस्टिशियल असं आपण म्हणतो आहे. मध्यवर्ती पेशी जे आहे अँड्रोजन नावाचं लिंग संप्रेरक तयार करता आहेत. बघा, इथे हे टेस्टेस्टेरॉन आहे, शुक्रपेशीच्या परिपक्वनासाठीचं संप्रेरक आहे. अँड्रोजन आहे जी लिंग संप्रेरक आहे. वीर्यपिंडामध्ये दुसरं संप्रेरक तयार होत आहे ते म्हणजे टेस्टेस्टेरॉन. बघा, टेस्टेस्टेरॉन जे प्रजनन संस्था परिपक्व करत आहे. म्हणजे दोन पुरुष म्हटलं की तुम्हाला एक अँड्रोजन आणि दुसरं टेस्टेस्टेरॉन, हे दोन संप्रेरक इथे लक्षात ठेवायचे आहे. आता वेटोळी नलिकेचं काय कार्य आहे? बघा, वेटोळी नलिका आहे ती काय कार्य करते आहे, ती लांब वेटोळी नलिका शुक्रपेशींचं वहन करते, त्या साठवून ठेवण्यास मदत करते आहे. तशी शुक्रपेशीच्या परिपक्वनाचं कार्य सुद्धा वेटोळी नलिका करते आहे, हे लक्षात ठेवायचं. वीर्यवाहक नलिका एक असते. वीर्यवाहक नलिका ती जाड स्नायूंच्या पेशी भित्तीने बनलेली असते. बघा, वीर्यवाहक नलिका जर आपण बोलतोय, त्यामध्ये परिपक्व शुक्रपेशी साठवल्या जातात. ज्या काही परिपक्व आहेत ना त्या शुक्रपेशी त्यामध्ये साठवल्या जात आहेत. ज्या लैंगिक संबंधाच्या वेळेस मूत्रवाहक नलिकेमध्ये वीर्याच्या माध्यमातून पोहोचले जातात व तेथून त्याचं उत्सर्जन होतं. वीर्यवाहक नलिकेचं कार्य आपण बघतो. पुढे शुक्रपेशी आणि रेतपेशी, ज्याला आपण स्पर्म सेल्स म्हणतोय. बघा, या ठिकाणी शुक्रपेशी ही तुम्हाला एक आकृती हे दिलंय, चित्रच दिलंय. शुक्रपेशी, मग त्याच्यामध्ये सुद्धा भाग आहे अॅक्रोझोम, ज्याला डोकं म्हणतोय आपण, केंद्रक ही शुक्रपेशी. मान, नेक, मध्यभाग हा आहे मायटोकॉन्ड्रिया आपण ज्याला म्हणतोय, आणि शेपुटीला फ्लॅजेलम म्हणतोय. प्रत्येक याच्यासाठी शब्द आहे. शुक्रपेशी या ठिकाणी आहे. लांबी याची किती असते, म्हणजे मोठं दाखवलंय 0.5 मायक्रॉन एवढी लांबी तिची असते. त्याच्या डोक्याला अॅक्रोझोम म्हटलं जातं, मध्यभागाला मायटोकॉन्ड्रिया म्हटलं जातं, आणि शेपटीला फ्लॅजेलम असं म्हटलं जातं. आता याच्यात सुद्धा डोक्याकडच्या भागामध्ये काही दुसऱ्या बाबी आहेत. कुठे काही बघा, डोक्याकडच्या भागामध्ये याच्यामध्ये विकर आहे, एन्झाईम्स आहेत, जे की शुक्रपेशीला अंडाशयामध्ये प्रवेश करण्यास मदत करतात. दुसरं, मध्य भागातल्या पेशी या हालचालीला मदत करतात. एका महिन्यामध्ये 1 ते 30 अब्ज शुक्रपेशी वीर्यपिंडामध्ये तयार होतात. या परिपक्व होण्यासाठी 70 ते 72 तास लागतात. 1 ते 30 अब्ज एवढ्या शुक्रपेशी म्हटलं आहे. अब्जामधला हा आकडा आहे, म्हणजे ही संख्या तुम्ही बघू शकता. प्रोटेस्ट ग्रंथी, प्रोटेस्ट ग्लॅन्ड आम्ही कसं म्हणतो, जी की किशोरावस्थेमध्ये पुरुषामध्ये परिपक्व होते. प्रोटेस्ट ग्रंथी मूत्रवाहाच्या जवळ मूत्रवाहक नलिकेच्या मागच्या बाजूला ती स्थित असते. प्रोटेस्ट ग्रंथीतून अल्कयुक्त दुधाळ स्राव स्रवला जातो. या स्रावामध्ये सायट्रिक आम्ल आणि कॅल्शियम फॉस्फेट हे असते, जे शुक्रपेशीचं संवर्धन करण्यास मदत करतं. बघा, प्रोटेस्ट ग्रंथी कशाचा स्राव करता आहे? सायट्रिक आम्ल आणि कॅल्शियम फॉस्फेट, ज्याला आपण वीर्य असं म्हणतोय थोडक्यात. ओके, पुढे आपण जातोय वीर्य कोश. प्रोटेस्ट ग्रंथीच्या वरच्या बाजूला आणि मागच्या बाजूला मूत्रमार्गाच्या या ठिकाणी हा वीर्य कोश असतो. पिशवीच्या आकाराच्या वीर्य कोशातून शुक्रपेशी मूत्रवाहक नलिकेमध्ये पोहोचविल्या जातात, हे माहित असलं पाहिजे. मित्रांनो, पुरुष प्रजनन संस्था आहे आणि या आरोग्य भरतीत सुद्धा तुम्हाला याचा वापर होणार आहे. पीईटीला तर हे आहे, बालविकास अंतर्गत हा टॉपिक या ठिकाणी आहे.
महाडीईटीची आपण या ठिकाणी नवीन 2024 साठीची बॅच सुरू केलेली आहे, जिच्यामध्ये सगळं तुम्हाला मटेरियल, त्याच्यानंतर लेक्चर्स लाईव्ह असेल, रेकॉर्डेड असेल, सगळे भेटणार आहेत. तुम्ही अभ्यासकट्टा ॲप डाउनलोड करा, त्या ठिकाणी जाऊन प्रवेश घ्या. बरेच जण जॉईन झाले आहेत, नवीन बॅच सुरू केली आहे आणि तुम्हाला तिथे खूप सारे लेक्चर्स नव्याने आपण ऍड करतो आहे, जे की डिजिटल बोर्डवर असणार आहे. आता स्त्री प्रजनन संस्था या ठिकाणी आपण समजून घेऊया. मला वाटतं क्रमिक पुस्तकात जेवढं सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे एवढं कुठेच नसणार आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम यामध्ये काय काय येतं? गुरुओष्ठ, लघुओष्ठ, योनिलिंग हे बाह्य अवयव आहे, अंडाशय, गर्भाशय, बीजवाहक नलिका, योनिमार्ग आंतरिक अवयव. आणि ते सगळ्यात महत्वाचं तुम्हाला शुद्ध मराठी शब्द या ठिकाणी कळत आहे आणि त्याचे इंग्लिश शब्द सुद्धा यांनी दिले आहे. आता बघा, गुरुओष्ठ लॅबिया मॅजोरा असं जे असं म्हटलं जातं, जे आंतरिक प्रजनन अवयवाचं संरक्षण करतं. या अवयवावर पौगंडावस्थेमध्ये केस येतात. स्त्री प्रजनन संस्था. दुसरा आहे लघुओष्ठ, ज्याला लॅबिया मायनोरा असं म्हटलं जातं, जे आतल्या बाजूला आणि मूत्रमार्गाच्या भोवती असतं. या ठिकाणी आपण लॅबिया मायनोरा असं म्हणतोय. पुढे योनी लिंग, ज्याला क्लिटोरिस असं म्हटलं जातं आहे, जे गुरुओष्ठ आणि लघुओष्ठ जिथे एकत्र येत आहेत त्या ठिकाणी हे असतंय. उद्दीपकास खूप संवेदनशील असंही असतं आहे. तुम्ही या ठिकाणी चित्र बघतायत. आंतरिक अवयव जे आहेत त्यामध्ये दोन्ही बाजूला सगळ्यात महत्वाचा इथे प्रश्न तो अंडाशयावर. दोन्ही साईडला जे अंडाशय असतात ते इथे. त्यानंतर इथे फिम्ब्रिया नावाचा घटक तुम्ही बघतायत. बीजवाहक नलिका आहे, ही असेल किंवा इकडची असेल. गर्भाशय आहे आणि योनी मार्ग आहे. पुढे आपण जातोय गर्भाशय. गर्भाशयामध्ये काय घडतंय? गर्भाशय पियर या फळाच्या आकारासारखी दिसते. बघा, पियर या फळाच्या आकारासारखी दिसते. हा मुद्दा आपल्यासाठी जास्त महत्वाचा आहे. तुम्हाला जठराचा आकार विचारला गेला आहे, ते जे आकाराचं दिसतंय तशा पद्धतीने गर्भाशय हा स्नायूंनी बनलेला असतो. सगळ्यात महत्वाचं, कटिराच्या पोकळीमध्ये योनी मार्गाच्या वरच्या बाजूला हा गर्भाशय आहे, पुढील बाजूला मूत्राशय आहे, मागील बाजूला मलाशय आहे. गर्भाशयाची रुंदी 5 सेमी, लांबी 7.5 सेमी आणि जाडी 2 ते 2.5 सेमी एवढी असते आणि त्याचे वजन 50 ते 60 ग्रॅम एवढं असतं. गर्भाशयाबद्दल आपण या सगळ्या बाबी बोलतोय. गर्भाशयाचे 3 भाग या ठिकाणी पडतात, हे लक्षात ठेवा. 3 भागामध्ये या ठिकाणी विभागणी आहे. पहिला म्हणजे फंडस आपण ज्याला म्हणतोय, जो बीजवाहक नलिकेच्या वरचा जो गोलाकार भाग आहे त्याला फंडस असं म्हटलं जातं. दुसरा क्वापस आहे, जो मधला फुगीर भाग आहे, विस्तारित तो होतो आहे गर्भाला धरून ठेवण्यासाठी, त्याला आम्ही क्वापस असं म्हणतोय. आणि तिसरा ग्रीवा आहे, ज्याला गर्भाचं मुख आम्ही म्हणतो आहे, जे की निमुळतं आहे, योनी मार्गाला जोडतं आहे. ग्रीवा. आता गर्भाशयाच्या आतल्या बाजूला जे अंतस्तर आहे ना, त्याला एंडोमेट्रियम असं म्हणतो. आणि आतून जे असतं ना आवरण गर्भाशयाचं, त्यासाठी शब्द काय बघा, एंडोमेट्रियम. हा स्तर गर्भाशयात ठराविक काळापुरता तयार होतो. जर गर्भधारणा झाली नाही तर या स्तर मासिक पाळीच्या माध्यमातून शरीरावर टाकल्यात. म्हणजे इथे आणखी एक गोष्ट आहे बघा, आपल्या समाजामध्ये मासिक पाळीबद्दल खूप गैरसमज आहेत, अजूनही आहेत, आता कमी होत आहेत. मासिक पाळी काय असते ते काही म्हणजे असं वाईट वगैरे नसतं किंवा तसं नसतं, पण ते खेड्यापाड्यात तुम्ही जर बघितलं तर त्याच्याबद्दल खूप सारे गैरसमज आहे. तर तसं काही या ठिकाणी नसतं, हे लक्षात ठेवा. एक नॅचरल ती प्रोसेस आहे. ओके, पुढे जातोय. बीजवाहक नलिका किंवा रजोवाहक नलिका आपण त्याला म्हणतोय. फॅलोपियन ट्यूब आपण ज्याला म्हणतोय, बीज वाहून नेते आहे. गर्भाशयाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला 10 ते 12 सेंटीमीटर लांबीच्या 2 नलिका आहेत, ज्या आपण चित्रात बघितल्या. या नलिकाचा गर्भाकडील भाग निमुळता आहे, अंडाशयाकडचा भाग रुंद आहे, त्याला फिम्ब्रिया असं म्हटलं. बघा, हे फिम्ब्रिया आपण बघितलं, दोन्ही साईडला आहे फिम्ब्रिया, त्या नलिकेची तोंड जे आहेत. हा झालरीसारखा रुंद भाग अंडाशयातून येणाऱ्या परिपक्व स्त्रीबीजाचं वहन करतो आहे. अंडाशयातून येणारे जे स्त्रीबीज आहे त्याचं वहन हा करतो आहे. फलनाची क्रिया बीजवाहक नलिकेमध्ये होते आहे. तेथून हे फलित बीज गर्भाशयामध्ये येत आहे आणि स्थित होत आहे. म्हणजे या नलिका ज्या आहेत त्या बीजाला गर्भाशयात आणण्यासाठी काम करत आहेत. आता अंडाशय किंवा ओव्हरीज आपण ज्याला म्हणतोय, रजपिंड आपण ज्याला म्हणतोय, दोन्ही बाजूला 2 अंडाशय आहेत, जी बीजवाहक नलिकेच्या झालरीसारख्या भागाजवळ येत आहेत. अंडाशयामध्ये स्त्रीबीजाची निर्मिती या ठिकाणी होते आहे. बघा, स्त्रीबीज तयार कुठे होतं? सगळ्यात महत्वाचं, जे अंडाशयात तयार होतं. हा प्रश्न इथे तयार होतो.
आता अंडाशय कसं आहे, जर लंबगोल आकाराचा आहे, आकार त्याचा जर बघितला तुम्ही तर जो लंबगोल आहे, लांबी 3 सेमी, रुंदी 2 सेमी आणि 1 सेमी एवढी त्याची जाडी आहे. ही त्याची जाडी आहे. प्रत्येक अंडाशयामध्ये 2 लाख स्त्रीबीज अपरिपक्व स्वरूपात असतात. 2 लाख जे अपरिपक्व आहेत, स्त्रीबीज जे आहेत अपरिपक्व आहेत. जसं वय वाढत जाईल तशी त्यांची निर्मिती कमी होत जाते. आयुष्यात दोन्ही अंडाशयामध्ये मिळून जवळपास 400 स्त्रीबीज परिपक्व होतात. दर महिन्याला एक, याप्रमाणे एका अंडाशयातून एक परिपक्व स्त्रीबीज बाहेर पडते आणि ते जे फिंब्रिया आहे त्याच्याकडून बीजवाहक नलिकेकडे पाठविले जाते. म्हणजे स्त्रीबीज जे आहे ते परिपक्व होऊन बाहेर येणं म्हणजेच मग ते मासिक पाळी आपण त्याला म्हणतो. जर त्या कालावधीमध्ये काही मिलन झालं तर त्यापासून पुढे गर्भधारणा होऊ शकते. तो मुद्दा एक वेगळा आहे. बघा, ओव्हुलेशन म्हणजे काय? अंडाशयातून परिपक्व स्त्रीबीज बीजवाहक नलिकेमध्ये जे सोडलं जातंय आणि त्याची जी फलनाची तयारी होते आहे त्याला ओव्हुलेशन असं म्हटलं जातं. इथून जे स्त्रीबीज बाहेर पडणं आणि फलनासाठी ते येणे म्हणजेच ओव्हुलेशन, हे लक्षात ठेवा. मग आता हे अंडाशय काय काम करत आहे? एक तर स्त्रीबीजाची निर्मिती करत आहे आणि दुसरं स्त्री संप्रेरक जे इस्ट्रोजेन आहे आणि दुसरं प्रोजेस्टेरॉन आहे त्यांची निर्मिती करत आहे. अंडाशय 2 कार्य अंडाशयाची चालतात. स्त्रीबीजाची निर्मिती करणं आणि संप्रेरक ज्यामध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. बघा, स्त्रीबीजामधले 2. आपण तिकडे टेस्टोस्टेरॉन बघितलं आणि इंडोजेन बघितलं. इथे हे इस्ट्रोजेन आहे आणि प्रोजेस्टेरॉन आहे स्त्रीबीजामधला. आता याचं काम काय? बघा, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन जे आहे हे स्त्रीमधलं लैंगिक संप्रेरक आहे. स्त्रीत्वाचे गुणधर्म विकसित करणे, ते टिकवणे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं काम आहे. दुय्यम लैंगिक लक्षणांना चालना देणं, मासिक पाळीमधील नियमितता राखणं, एंडोमेट्रियमचा टिकाऊपणा वाढवणं त्यासाठी ही मदत करतायत. एंडोमेट्रियम म्हणजे काय आपण बघितलंय वरती. पुढे कॅल्शियम आणि फॉस्फरसची पातळी हे वाढवते, रक्त शर्करेची पातळी हे कायम राखते आणि चयापचय क्रियेत सुद्धा हे मदत करत आहे. त्याच्यानंतर अस्थि सच्छिद्रतेपासून, ज्याला आम्ही ऑस्टिओपोरोसिस म्हणतोय, त्याच्यापासून सुद्धा हे संरक्षण करतायत संप्रेरक. पुढे औदासीन्य कमी करतायत म्हणून याला नैसर्गिक अँटी डिप्रेसंट असं म्हटलं. म्हणजे जे नैराश्य वगैरे आहे ते त्यामुळे येणार नाही. शरीरातील जे स्निग्ध आहे त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर करता येते. अत्यंत महत्वाच्या बाबी आहेत, लक्षात ठेवावं लागेल. बघा, इथे तुम्हाला विचारलंय, तुम्हाला हे माहित आहे का? हायमेन हे वेगवेगळ्या आकाराचे, आकारमानाचे आणि जाडीचे असते. हायमेन हे लवचिक असते. काही वेळा पोहणे, गिर्यारोहण, सायकल चालवणे, खेळणे यासारख्या मेहनतीच्या शारीरिक क्रिया करताना ते फाटवू शकते. आता एक वेगळी संकल्पना आहे हायमेन ही. जेव्हा एकदम नव्याने म्हणजे स्त्री मुलगी म्हणूया आपण, ती वयात येते आहे, त्या काळामध्ये हे हायमेन एक त्या ठिकाणचं एक भाग आहे असं आपण म्हणूया त्या योनी मार्गामधला. आणि तो मग कशाच तरी याच्यातून तो त्या ठिकाणी फाटू शकतो असं यांनी म्हटलेलं आहे, वेगवेगळ्या शारीरिक ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून. ओके, योनी मार्ग ज्याला आपण व्हॅजिना असं म्हणतो आहे. योनी मार्गाची पोकळ नलिका ही मूत्राशय आणि गुदाशय यांच्या मध्ये स्थित आहे. नलिका ही 7 ते 10 सेंटीमीटर एवढी लांबीची असते. आता ग्रीवा ते योनी मार्ग, तिथून हा योनी मार्ग सुरू होतो आहे. स्नायूंचं एक पातळ असं पटल यामध्ये असतं, त्याला हायमेन असं म्हटलंय. तुम्हाला जी वरती बोललो आपण हायमेन, जी पातळ असं पटल असतं योनी मार्गाच्या खालच्या बाजूला, त्याच्यासाठी हायमेन हा शब्दप्रयोग वापरला. आता एकतर योनी मार्गाने मासिक पाळीच्या वेळेस मासिक स्राव बाहेर टाकला जातो. बालकाचा जन्म सुद्धा योनी मार्गातून होतो. लैंगिक संबंधाच्या वेळेस शिश्नाद्वारे शुक्रपेशीचे विसर्जन सुद्धा योनी मार्गातून होतं. म्हणजे योनी मार्गाचे कार्य या ठिकाणी लक्षात येत आहे. आता बघा, स्त्री प्रजनन संस्था जी आहे त्याच्यातल्या वेगवेगळ्या अवयवाची कोणती कार्य आहेत ती लक्षात घ्या. अंडाशय काय काम करत आहे? स्त्रीबीजाची निर्मिती करत आहे, ज्याला उजनेसिस आम्ही म्हणतो. सगळ्यात महत्त्वाचं स्त्रीबीज तयार करतो. परिपक्व स्त्रीबीज वाहक नलिकेमध्ये सोडल्या जात आहे. ओव्ह्युलेशन आपण ज्याला म्हणतोय, अंडाशयाचं कार्य आहे. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकाची निर्मिती होते आहे. अंडाशयाचे हे कार्य आहे. पुढे बीजवाहक नलिका काय करते आहे? परिपक्व स्त्रीबीजाचं ग्रहण करते आहे. बघा, बीजवाहक नलिका ग्रहण करणे म्हणतोय परिपक्व स्त्रीबीजाचं. स्त्रीबीज आणि शुक्रपेशीचा संयोग घडवून आणून फलित बीज तयार करते आहे आणि गर्भाशयाकडे त्याचं वहन करते. नलिका म्हटल्यावर वहनाचं जास्त काम त्या ठिकाणी आहे. गर्भाशयामध्ये रोपण करणार फलित बीजाचं, भ्रूणाचं रक्षण करणार, त्याचं पोषण करणार.
ते बाळ असणारी त्याचं योनिमार्ग, मासिक स्राव, उत्सर्जन, लैंगिक संबंधातून शुक्रपेशींचं ग्रहण आणि गर्भाचा जन्म ते प्रसूती मार्गातूनच तो होणार आहे. बघ आता मासिक पाळी काय आहे हा सुद्धा मुद्दा समजून घेण्याचा आहे सगळ्यांसाठीच. मासिक पाळीचे चक्र, मेनस्ट्रुअल सायकल आपण त्याला म्हणतो आहे. ऋतू प्राप्ती, ज्याला इंग्लिशमध्ये मेनॅर्के असा शब्द आहे. ज्या वयामध्ये मासिक पाळी सुरू होते त्याला आम्ही मेनॅर्के असं म्हणतो. मेनार्के असा शब्द त्याला वापरला गेला. 13 ते 14 वर्षापासून ही सुरुवात आहे मासिक पाळीची. आता नवीन जीवनशैली जी आहे त्याच्यामध्ये ते वय कमी होत चाललेला आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. लवकर मासिक पाळी यायला लागलेली आहे. भौगोलिक क्षेत्र, भाषिक गट, त्याच्यानंतर सांपत्तिक स्थिती, जात, धर्म, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यावर अवलंबून असतं असं यांचं म्हणणं आहे. आता ऋतू समाप्ती जी आहे ज्याला आम्ही मेनोपॉज म्हणतो, ज्या वयामध्ये मासिक पाळी संपती त्याला मेनोपॉज असं म्हटलं जातं. मग तो 40 नंतरचा काळ असू शकतो. त्याच्यानंतर मेनस्ट्रुएशन, मासिक पाळी जी म्हणतोय आम्ही, दर महिन्याला गर्भाशयातील जे रक्त आहे आणि पेशीयुक्त अस्तर आहेत जे बाहेर टाकल्या जातं त्याला आम्ही मासिक पाळी म्हणतोय. थोडक्यात त्याच्यामध्ये ही गोष्ट घडते. पौगंडावस्थेमध्ये येणारी पहिली मासिक पाळी म्हणजे मेनार्के, तेव्हापासून सुरू झालेली मासिक पाळी मेनोपॉज येऊन थांबते. म्हणजे पहिल्या मासिक पाळीला आम्ही म्हणतो मेनार्के आणि शेवट होतो मेनोपॉज मध्ये. ते दोन्ही शब्द फार महत्वाचे आहे. मासिक पाळीचं चक्र एक 28 दिवसांचं असतं. दर महिन्याला मासिक पाळी येते. याचे मुख्य कारण म्हणजे गर्भधारणा झाल्यास गर्भासाठी रक्तवाहिन्या असलेले जाडसर अस्तर जे असते ते गर्भाशयामध्ये तयार होत असते. जर गर्भधारणा झाली नाही तरी अस्तर मासिक पाळीच्या स्रावातून बाहेर टाकलं जातं. हा 3 ते 8 दिवस शरीराबाहेर हा स्राव चालू राहतो. म्हणजे एक नैसर्गिक घटना आहे हे आपल्याला लक्षात येतं. गर्भधारणेसाठी तयार झालं ते सगळं अस्तर वगैरे आहे. पण समजा तुमचं जर त्या ठिकाणी स्त्री पुरुषाचं मिलनच झालं नाही तर तो भाग जो आहे तो भाग बाहेर टाकला जातो, जे की नॅचरल आहे सगळं. त्याला आम्ही मासिक पाळीचं चक्र असं म्हणतोय. मात्र याबद्दल आपण जुन्या काळात तर याला म्हणजे खूपच असं काहीतरी वाईट वगैरे असं म्हणलं जायचं, धार्मिक विधी वगैरे सगळं त्यात, मग कोणी जाऊ नये वगैरे, तसं काही या ठिकाणी नाहीये. ओके, पुढे आपण जातोय. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य पाहणी आहे. त्यांचं म्हणणं जवळपास 57% महिला या सॅनिटरी नॅपकिनचा वापर करतात. 14 ते 15 वर्षे वयोगटातील स्त्री अजूनही कापड वापरतात. आता ही मासिक पाळीमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स वापरल्यामुळे बरेचसे म्हणजे आजार वगैरे त्याच्यापासून संरक्षण असेल किंवा बरेच सुलभता त्या ठिकाणी येत आहे. मित्रांनो, टीईटीच्या तुम्हाला नोट्स पाहिजे असतील, वेगवेगळे विषय आहेत ज्यामध्ये इंग्लिश आहे, मराठी आहे, जीके, गणित, बुद्धिमत्ता, या जनरल नोट्स तुम्हाला 299 मध्ये भेटणार आहे. हा नंबर आहे, फोनपे, गुगल पे, पेटीएम करा. किंवा टीईटीचा कोर्स घ्यायचा आहे, अभ्यास करता डाउनलोड करा, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला कोर्स घेता येणार आहे. पुढे जाऊ. बघा, मासिक चक्राबद्दल अजून काही माहिती या ठिकाणी आपल्याला भेटते आहे आणि ही माहिती माहीत असली पाहिजे. जे नवीन आहेत सगळ्या मुली असतील किंवा पुरुषांना सुद्धा याबद्दल एक जनरल माहिती असेल तर ते जे गैरसमज आहे ते मला वाटतं त्या ठिकाणी दूर होतात. पहिले 1 ते 5 दिवस असतात मासिक पाळी दरम्यान मासिक स्राव बाहेर टाकला जातो. दुसरं 6 ते 14 दिवस जे आहे मासिक स्राव बंद होतोय. प्रस्तावित गर्भधारणेकरता गर्भाशयामध्ये एंड्रोमेट्रियम अस्तर परत नाही, म्हणजे ही प्रोसेस चालू राहते. 5-6 दिवस जे काही मासिक पाळी चालू आहे बाबा, झालं तो स्राव वगैरे झाला, बाहेर पडला. पुढच्या 14 दिवसामध्ये गर्भधारणेकरता पुन्हा गर्भाशयामध्ये ते अस्तर तयार होते. हळूहळू हे अस्तर रक्त आणि पोषक द्रव्यांनी जाड होते, परिपूर्ण होते. शरीरातलं ते रक्त त्याला पुरवठा होतोय, सगळ्या गोष्टी तिथे होत आहेत. आता 14 ते 25 दिवसाचा जो कालावधी आहे, म्हणजे 14व्या दिवशी अंडाशयातून परिपक्व स्त्रीबीज वाहक नलिकेमध्ये सोडलं जाते. बघा, 14वा दिवस आहे. अंडाशयातून ते परिपक्व जे काही स्त्रीबीज आहे ती बीजवाहक नलिकेमधून येतं तिथे त्या अस्तराकडे. याच काळात त्या स्त्रीबीजाचा पुरुषाच्या शुक्रपेशीचा जर संपर्क आला तर फलन होतं. फलनानंतर हे फलित बीज गर्भाशयामध्ये येतंय, गर्भाशयाच्या भिंतीला त्या ठिकाणी चिकटतं आहे. म्हणजे आता हे जे नवीन आपण बघतो की नवीन कोणाच तरी लग्न झालंय, कोणाला तरी आपत्ती होत नाहीये, मग तेव्हा ते डॉक्टरकडे जातात, काय करायचं. मग त्यावेळेस या चक्राची जर सगळी माहिती असेल तर बरोबर त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. नाहीतर मग काही तुम्हाला लुबाडणारे लोकही त्या ठिकाणी असतात. या दिवशी मग असं असं करा, मग त्या दिवशी तशाने काही होणार नाहीये. त्याला शास्त्रीय ज्ञान असलं पाहिजे. 25 ते 28 दिवस आहे. स्त्रीबीजाचा जर पुरुष शुक्रपेशीशी संयोग झाला नाही तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन जे आहे याची पातळी कमी होते आणि फलित न झालेलं स्त्री बीज त्या ठिकाणी गर्भाशयातील अस्तर बाहेर टाकलं जातं. म्हणजे जे या ठिकाणी तुमच्या लक्षात येतं आहे की मासिक पाळी झाल्यानंतर
येऊन गेल्यानंतर मासिक पाळी आली आहे, ते 3-4 दिवस तो जो काही स्राव चाललेला आहे तो झाल्यानंतर 14 ते 25 दिवस जे आहे मधले, त्या कालावधीमध्ये जर पुरुष आणि स्त्रीचा संगम झाला तर त्या ठिकाणी ते दोघं संपर्कात आले, पुरुषाची शुक्रपेशी आणि स्त्रीचं स्त्रीबीज, तर त्या ठिकाणी गर्भधारणा होण्यास तो काल अनुकूल असतो, हे आपल्याला इथे शास्त्रीय दृष्ट्या लक्षात येतं आहे. पुढे जात आहेत बघा, नेपाळमध्ये एक चौपाडी नावाची प्रथा आहे. मासिक पाळीमध्ये या ठिकाणी मुलगी अस्वच्छ आहे असं मानलं जातं आणि तिला घरापासून समाजापासून एकटं ठेवलं जातं. त्या मुलींना वर्गामध्ये बसू दिले जात नाही. भारतात सुद्धा अजूनही काही प्रांतात हे आहे. हे ऐकून वाचून मनाला दुःख होतं. अज्ञानामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे आपल्याकडे सुद्धा मला आठवतं अजूनही गावाकडे मासिक पाळीच्या काळामध्ये त्या महिलेला वेगळं बसावं लागायचं, तिला स्वयंपाक केलं जाऊ द्यायचं नाही. म्हणजे मला कळतं तेव्हाच्या या घटना आहेत. अजूनही काही खेड्यापाड्यामध्ये जे अंधश्रद्धा किंवा जास्त भाविक धार्मिक वगैरे असे लोक आहेत त्यांच्यामध्ये या गोष्टी घडतात ज्या की चुकीच्या आहेत. बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं मासिक चक्रावर कशाचे इफेक्ट होतात का, तर या ताणतणाव, कुपोषण, दीर्घकालीन मेहनत याची इफेक्ट होतात. काही वाईट मासिक पाळीच्या वेळेस सॅनिटरी नॅपकिनऐवजी टॅम्पन सुद्धा वापरता येतात. हे कॉटन किंवा रेयॉनचे बनवलेले असतात. ते योनी मार्गातून आत घातले जातात. तिथे योनी मार्गाला मासिक पाळीचा स्राव शोषून घेतात. टॅम्पन किंवा सॅनिटरी नॅपकिन. पुढे कप हा एक प्रकार आहे, ते मासिक पाळीच्या वेळेस वापरला जातो, जो की लवचिक असतो. तो मेडिकल सिलिकॉनने बनलेला असतो. बघा, आता हे थोडेशा नवीन कन्सेप्ट आहेत, माहीत असाव्यात. मेडिकल सिलिकॉन पासून बनलेला कप असतो. हा कप दुमडून योनी मार्गात सरकवला जातो. योनी मार्गात तो उघडतो, त्यात मासिक स्राव साठवला जातो. हा कप भरल्यानंतर तो बाहेर काढून रिकामा करून स्वच्छ धुवून परत आत घातला जातो. म्हणजे या मासिक पाळीच्या काळात वापरले जाणारे विविध असे हे या ठिकाणचे साधनं आपण म्हणूया. मात्र या ठिकाणी स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला इथे यांनी आवश्यक सांगितलेला आहे. पुढे जातोय आपण स्वच्छता त्या संदर्भात. बघा, 28 मे हा त्यासाठी मासिक पाळी आरोग्य दिवस म्हणून पाळला जातो आहे. महत्वाचं आहे, दिनविशेष मध्ये आपलं कामाला आहे. कारण या मासिक पाळी हा आज सुद्धा त्याच्यावर कोणीही बोलत नाही, त्यावर आजही कोणी चर्चा करत नाही. तो निषिद्ध घटक मानला जातो. त्या ठिकाणी चालीरीती, सामाजिक बंधनं, बऱ्याच गोष्टी असतात. किशोरवयीन मुलींना याविषयीची शास्त्रीय माहिती, स्वच्छता, आरोग्य याबद्दल या ठिकाणी माहिती दिली गेली पाहिजे. त्याच्यातून मग ही कन्सेप्ट आलेली आहे. कारण की अस्वच्छता त्याचा शरीरावर खूप गंभीर परिणाम होऊ शकतो. ओके, ते आपल्याला माहित असलं पाहिजे. आता मासिक पाळीच्या बाबतीत काय स्वच्छता ठेवावी यांनी सांगितलेलं आहे की दिवसातून एकदा आंघोळ करणं असेल, स्वच्छ कपडे वापरणं असेल, योग्य सॅनिटरी नॅपकिनची निवड असेल, त्याच्यानंतर अवयवांची स्वच्छता वगैरे सगळ्या बाबी आहे. डिओड्रंटचा वापर करू नये किंवा टाल्कम पावडर वगैरे त्याचा वापर करू नये असंही म्हटलेलं आहे. इतर संसर्ग पसरणार नाही, साबणीचा वापर वगैरे, त्या सगळ्या बाबी यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. मासिक पाळी संदर्भात आणखी डिटेल दिलेलं आहे या ठिकाणी की चुकीच्या पद्धतीचे परिणाम काय होतात, आरोग्याला काय धोके तयार होऊ शकतात. म्हणजे सॅनिटरी नॅपकिन अस्वच्छ वापरली तर प्रजनन मार्गाचा संसर्ग होऊ शकतो, मूत्रमार्गाचा संसर्ग होऊ शकतो. अस्वच्छ हा शब्द इथे महत्वाचा आहे. वेळच्या वेळी बदलली जर नाही सॅनिटरी नॅपकिन तर खाज असेल, पुरळ येणं वगैरे त्या बाबी आहेत. त्या ठिकाणी अस्वच्छ वस्तू घालणे वगैरे, त्या ठिकाणी बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव आहे. विल्हेवाट जर योग्य लावली नाही तर त्याचे सुद्धा काही या ठिकाणी हिपॅटायटिस बी सारखे आजार त्यातून होऊ शकतात. आणि साबणाने हात धुणं ते सुद्धा महत्वाचं आहे. या बाबी इथे लक्षात घ्या. आता तुम्हाला राजस्थानच्या वाळवंटाबद्दल एक उदाहरण या ठिकाणी दिलंय की तिथे अत्यंत बारीक वाळूच्या आयताकृती पिशव्या बनवून त्या मासिक स्राव शोषण्यासाठी वापरल्या जायच्या. उत्तराखंडमध्ये सुद्धा तसं व्हायचं. अरुणाचलम गुरुनाथम यांनी कमीत कमी किमतीमध्ये पेटंट मिळालेलं सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचं मशीन पुढे आणलं आणि मग ते मशीन पुढे आपण बघतोय देशभर कार्यरत झालं. त्याच्यानंतर निर्मल भारत यात्रा जी आहे त्याच्या अंतर्गत सुद्धा WSSCC राबवण्यात आलेला आहे, कार्यक्रम राबवण्यात आला आहे. सॅनिटरी नॅपकिन संदर्भातल्या काही योजना आलेल्या आहेत. सरकारकडून त्या संदर्भात जागृती करण्यात येते आहे. आता पुरुष प्रजनन संस्थेमध्ये कोणते अवयव आहेत एकदा फक्त रिव्हिजन करू. बघा, बाह्यमध्ये वीर्यपिंड आहे, वृषण आहे, शिश्न आहे. आंतरिकमध्ये वीर्यकोश आहे, प्रोटेस्ट ग्रंथी आहे, वीर्यवाहक नलिका आहे आणि वेटोळी नलिका आहे पुरुष प्रजनन संस्थेमध्ये. स्त्री प्रजनन संस्थेमध्ये काय आहे? गुरुओष्ठ, लघुओष्ठ, योनी, लिंग, बाह्य, आंतरिकमध्ये गर्भाशय, बीजवाहक नलिका, अंडाशय आणि योनी मार्ग या बाबी आहेत.
ठराविक काळाने गर्भाशयाचं अस्तर निघून झालं, ज्यानं याला आम्ही मासिक पाळी असं म्हणतो आहे. जर स्त्री गर्भवती राहिली नाही तर हे अस्तर निघून जातं. मासिक पाळीची सुरुवात त्याला आम्ही मेनार्क असं म्हणतोय आणि मासिक पाळी बंद होणे त्याला आम्ही मेनोपॉज असं म्हणतोय. मला वाटतं तुम्हाला या संदर्भातले आता काही प्रॉब्लेम्स येणार नाही. यावर कसाही प्रश्न आला तर आपला चुकणार नाही. चला उत्तरं द्यायची आहेत. स्त्री प्रजनन संस्थेतील अवयवाचं नाव काय? बघा बरं का, वीर्यपिंड, अंडाशय, प्रोटिस्ट ग्रंथी. स्त्री प्रजनन संस्था म्हटलंय. वीर्यपिंडातून कोणतं संप्रेरक स्राव होतं? बघा, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टेस्टेरॉन. उत्तर आले पाहिजेत. तर आपलं टार्गेट आहे उत्तर बरोबर आणणे. मासिक पाळी साधारणतः किती दिवसांनी येते? बघा, पौगंडावस्थेतील मासिक पाळीची जी सुरुवात होते आहे त्याला आम्ही काय म्हणतोय? शब्द तुमच्या समोर आहे. अंडाशयातून स्त्रीबीजाला बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला आम्ही काय म्हणतोय? फलन, ओव्ह्युलेशन, गर्भधारणा. फलित बीजाचं टिंबटिंबामध्ये रोपण होतं असं म्हटलेलं आहे. बघा, कशामध्ये रोपण होतंय? गर्भाशय, नलिका की अंडाशय? फलित बीज आहे ते. गर्भाशयाच्या अस्तराला आम्ही काय म्हणतोय? चलो, मला उत्तर पाहिजे आणि परफेक्टच तुमचं करून घेणार या ठिकाणी. पियर फळाच्या आकाराप्रमाणे दिसणारा स्नायुयुक्त अवयव म्हणजे काय? बघा, पियर फळ म्हटलंय. बीजवाहक नलिकेची लांबी किती असते? प्रश्न उत्तरही भारी दिलेले आहे त्यांनी. एवढे जरी केले तरी तुमचं बरंच काम सोपं होतंय. बीजवाहक नलिका लांबी तुम्हाला विचारली आणि ज्यांना हे उत्तर येत नाही त्यांनी एकदा पुन्हा लेक्चर बघा, नोट्स काढा, फायदा होईल. योनी मार्गाच्या खालच्या बाजूस असलेला जो स्नायुयुक्त पटल असतो त्याला आम्ही काय म्हणतो? ग्रीवा, हायमेन, विरियकुस. लहान लहान गोष्टी ज्या आपल्याला माहीत झालेल्या आहेत. बघा, जोड्या लावायचे: अंडाशय, वीर्याशय, गर्भाशय, मासिक चक्र आणि गुरुओष्ठ. बाह्य अवयव 28 दिवस, स्त्रीबीजाची निर्मिती, रोपण, शुक्रपेशी 40 दिवस. चला, कशासोबत जोडी लागते आहे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं. वेगळा शब्द ओळखा म्हटलंय. अंडाशय, गर्भाशय, वीर्यपिंड, बीजवाहक नलिका आणि योनी मार्ग. एक वेगळं आहे ते सांगायचंय. चला, लाईट गेली. चला, शुभेच्छा सगळ्यांना, थांबतो.